बनणार आहेस का आत्या बनणार आहेस का मावशी बनणार आहेस? काय नातं आहे मला सांग बरं जरा, मला समजाईन जरा. कोण बनणार आहे? आत्या बनणार आहेस का? ही आत्या बनणार आहे का? नातं मग मी मामा बनणार आहे का? मला नातंच कळत नाही मला लवकर. पणजी बनणार आहे का परत एकदा? वा. झाकण गरज आहे का? हा डब्बा यूज झालेला गरज आहे का? ते उघडं ठेवलेलं गरज आहे का? पातीला उघडे गरज आहे का? आहे का गरज? तू सांग. 10 आणि 15 गोष्टी दाखवायची गरजच नाही इथं. मग तुम्ही म्हणता पसारा होतो. आता ही बॉटल तू भरलेली, ही कुठं पाहिजे? ही एक तर फ्रीजमध्ये पाहिजे तर भरून ठेवू नका. कळलं का? आपण दररोज पसाऱ्याविषयीच कसं बघा, नुसतं बोटा खाते बघा. बोट तळून काढले रेडी नाही बघा. आहे का? काय करा या पोरीस सांगा बरं तुम्ही. नुसतं बोट खाऊ दे म्हणजे त्यांचा मम्मीला आवाज आहे का? कळलं तोंड हट हट. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हाला तर माहिती आहे मागच्या वेळेस मला नागिन झाली होती. नागिनीमुळे मला खूप त्रास झाला होता आणि डाग पण पडले, तुम्ही पाहत असाल. आता ते कमी झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यासाठी मी कोणती ट्रीटमेंट घेतली ते तुम्हाला मी दाखवते. मी कितीतरी महागडे प्रोडक्ट्स वापरले, डॉक्टरकडे गेले, कन्सल्टेशन फी वेगळी 1000 रुपये, प्रोडक्ट्स वेगळे 3000 रुपयाचे, फॉलोअप सेशन वेगळे. शेवटी काय, स्किनला काहीच फायदा नाही आणि खर्च मात्र वाढतच गेला. मग काय, माझ्या एका मैत्रिणीने मला क्युअर स्किन ॲपबद्दल सांगितलं. म्हणाली एकदा तरी वापरून बघ. आणि खरंच सांगते, माझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि हे बघा, क्युअर स्किन एक स्किन डिटेल्ड ॲप आहे, जिथे तुम्ही थेट स्किन डॉक्टर, डर्मॅटॉलॉजिस्ट सोबत फ्री चॅट करू शकता. स्टेप्स खूपच सिंपल आहे. ॲप डाउनलोड करा, तुमचे स्किन गोल्स, प्रॉब्लेम, इतिहास हे सगळं भरायचं आहे. मग ॲप तुमचा फेस स्कॅन करतं पुढून आणि साईडने. रेड मार्क्ससह तुमच्या स्किन इश्यूज अचूक दाखवले जातात. त्यानंतर डॉक्टर तुमच्यासाठी एक पर्सनलाइज किट तयार करते. क्युअर स्किन ही चेहऱ्यासाठी नाही तर केसासाठी सुद्धा ट्रीटमेंट देते. त्यासोबतच पुरुष व महिलांसाठी सुद्धा ट्रीटमेंट देते. माझ्या स्किनच्या प्रॉब्लेमनुसार मलाही कस्टमाइज स्किन केअर किट मिळाली. सगळं एकदम व्यवस्थित आणि सायंटिफिकली रिकमेंडेड. या किटमध्ये जे प्रोडक्ट्स आहेत ते माझ्या स्किन टाईप आणि प्रॉब्लेमनुसार डिझाईन केलेले आहेत. ही किट प्रत्येकाच्या स्किननुसार वेगळी असते आणि माझ्या स्किननुसार ही डॉक्टरांनी तयार करून दिलेली मला आणि तुमच्या स्किननुसार पण तयार करून देते. या किटची किंमत 1600 रुपयापासून सुरू होते. जर तुम्ही 2100 रुपयाची किट घेतली तर 3 ते 4 आठवड्यातच जबरदस्त परिणाम दिसायला लागतात आणि एक किट सहज 2 ते 3 महिने टिकते. डिलिव्हरी चार्ज सुद्धा नाही. माझ्यासारखं तुम्हालाही मिळतं. महिन्याला फ्री फॉलोअप, डॉक्टरकडून डाएट प्लॅन, स्किनसाठी बेस्ट स्किन टिप्स, वॉटर इनटेक रिमाइंडर्स, फ्री सर्व्हिसेस. माझा कुपन कोड कोमल100 यूज करा आणि डिस्काउंट मिळवा. तर मग वाट कसले बघताय? तुमचा स्किन प्रॉब्लेम सोडवण्यासाठी क्युअर स्किन ॲप वापरून बघा. क्युअर स्किन ॲप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे. गुड मॉर्निंग पियू. हे खेळणी तोंडात घालायसाठी आणले तुझ्या? गुड मॉर्निंग परी. गुड मॉर्निंग रे. तू हे बघा नुसतं बोटा खाते बघा. बोट तळून काढले रेडी नाही बघा. आहे का? काय करा या पोरीस सांगा बरं तुम्ही. नुसतं बोट खाऊ दे म्हणजे त्यांचा मम्मीला आवाज आहे का? कळलं तोंड हट हट. चक 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 बडे पप्पा ना. रोड नाही बेटा, रोड नाही नाही. बडे पप्पा आहे ना. हा हा काय बाबा, काय नाही. हा घाल घाल घाल. काय नाही बोलत, तुला नाही बोलत आहे मी. बापरे झाली झाली शांत. हा नंतर सवय नाही मोडली काय करसान तुम्ही? हा सवय मोडली नाही तर काय करसान? काही नसतं कोमल तसं. उगाच सवय लागते लेकरांना. आणि बघा लिपस्टिक लावून चालू आहे. ही लिपस्टिक जुडी म्हणून आणलेली आहे बघा. लिपस्टिक म्हणण्यापेक्षा ही लिप बाम आहे, जी म्हणजे पिऊला आवडते. धरबा हां, ही परीसाठी आणलेली आहे बा. तर ही जी आहे ही बेबी लिपस्टिक आहे, त्यामुळे हिचं काही
इकडं बा डोळ्याजवळ काय लागलं काय माहित बाईला. चला उठायचं का मग आता आपण. पिवडा तुला खेळायचं आहे का आंघोळ करायची काय करायचं मला सांग तू स्पष्ट आहे का शब्दात. तुझ्या मागं 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 फिरायला आम्ही रिकामी नाही आहे. घेऊन बसली माईला इथं. कामं कोण करीन कामं धंदे कोण करीन. चल उठ चला जा तुम्ही. हां समोर चल वय मग कर काम. मी आहे समोर हिला. मला भाकर कर एक भाकर कर. मी सांगतो तुला काय खाणार आहे मी त्याच्यासोबत. तर हिची भावानं दुकान टाकलंय ना. हे बघा ही चप्पल आणली बघा तिने. काय बाबा 3 चप्पल आणली वाटते. ती का आईण्यासाठी आणली रोहिणीसाठी पण आणली वाटतं आणि तिच्यासाठी आणली 6 नंबरची. ही कोणासाठी आणली परी. ही आईसाठी. आई सँडल घालणार आहे का आता. काय कमाल आहे बाबा. आणि काय नाही काय ग पिवडे तुला चप्पल पाहिजे का. नवीन चप्पल घालणार आहे का. बर आणि तुझ्या शाळेचं काय मेळ आहे. केव्हा जायचं तुला शाळेत. बरं माझ्यासोबत येशील का मग. बरं इकडे पाऊस खूप व्हायला लागलाय आपल्या इकडे. पाऊस वाव गुड गर्ल गुड गर्ल गुड गर्ल. तर इकडे खूप पाऊस होतोय म्हणजे मुंबई आणि पुण्याला खूप पाऊस पडतोय. सकाळपासून न्यूज तेच चालू आहे आणि न्यूज वाले खूप भीती दाखवत आहे की काय पाऊस खूप आला ना. आणि लेकरं सांभाळायचं म्हणलं तुला अवघड काय. आई तू बस या लेकरांजवळ कोमल करते काम सगळं इकडे. बस त्यांच्याजवळ बस इकडे चल. त्या रोहिणी म्हणायला काहीतरी प्यायला दे म्हणा दूध थोडं. पाहिजे ती पोरी किती बोट चुकू राहिली. पाय सगळं असं धडाका धरला पाहिजे आहे का. ती सवय लागेल ती अंग टाकून टाकीन बारीक तिचा. रडती पाय आता रडन पाय. कळत नाही तुला. हा कळत नाही म्हणजे कसं कळन तिला. नाही पडत. तर असा विषय चालू आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत जरा डिस्कशन करूया. तर इकडे खूप पाऊस चालू आहे. आज थोडं किंचित ऊन आलंय आणि त्या पोरींच्या आंघोळीसाठी थोडं गरम पाणी झालं आमच्याकडं. आवाज आहे रोहिणीला. दूध पाजून झोपू घाल मग तिला. रोहिणी त्या पोरी झोपू घाल दूध पाजून. चल पाकाची जीप घालते आणि ती जीप गिफ्ट चिरली त्यांनी तर. हा जीप गिफ्ट चिरली तर मग हा परी लिपस्टिक नको लावू एवढी. ती आजीबाई पण आली. ती आजीबाई आली बाबा. हा चला आतमध्ये. हा कुठे जायचं तुम्हाला. हा काय जायचं काही. चला करा नमस्कार पटकन. बरं आजीबाई इजू भाऊची इथं गुड न्यूज आहे. राधिका त्यांच्या इथं बाळ येणार आहे. कसं वाटलं तुम्ही परत एकदा पणजी बनणार आहात. आनंद आहे मला. आनंद आहे का. काय बाबा लव मग तुम्ही जाणार आहे की नाही तपनला सध्या. बाळ झालं सांगा बघाला. ओके गाडी केली चालली. मस्त आहे मग चांगलं आहे. अभिनंदन बाबा विजयला त्याच्या फॅमिलीला राधिकाला सगळ्यांना. कोमल कुठे गेली. कोमल आता तू काकू बनणार आहेस का आत्या बनणार आहेस का मावशी बनणार आहेस. काय नातं आहे मला सांग बरं जरा. मला समजाईन जरा. कोण बनणार आहे. आत्या बनणार आहेस का. ही आत्या बनणार आहे का. नातं मग मी मामा बनणार आहे का. मला नातंच कळत नाही मला लवकर. पणजी बनणार आहे का परत एकदा. वा वा वा. फोन केलता का नाही तू. फोन केलता का नाही. कमाल आहे तुमची. सांगितलं नाही ना लवकर. हा
त्या फोनाला पाहिजे आहे का चालू त्यांचा फोन वगैरे हां तेच चालू आहे त्यांचं सकाळपासून गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज तिला विचार ना व्हिडिओ बनवला की नाही मला गुड न्यूजचा काय ग काय विषय तुझा काय विषय आजचा मला भूक लागली जेवण घेऊन काही आहे का नाही ते पापड कुरड्या दाखवूच नको कोमल तुम्हाला आजपासून डाएट चालू झालेलं माझं माहिती ना तुला चला मग एक भाकर करा मस्तपैकी सोया चंक्स करा आणतो मी आणतो आणि ते रस माझ्यासमोर चुकून नाही आणू नकास का रस मला दाखवू पण नका हे शेंगदाणे बघा कोमलच्या घरून ज्या शेंगा आलत्या ना त्याचे शेंगदाणे काढले आहे कोमल म्हणून मी कोमल आवडीने खाणार आहे साबुदाणा करायचे ना आज सोमवार आहे ना तर असा विषय बघा परीला दीदी होणार पण परत एकदा नाही कोमल तू झाला का भेटायला आता जाऊ ना मग कधी जायचं मग तुम्ही कधी काढता बाहेर बरं बाबा जाऊ दे एक लेकर होऊन जाईल नाही का राधिका काय होणार आहे आजी चालू पोरगी आजीबाई पोरगीच होणार आहे पोरगी होणार आहे पोरगी काय होणार आई पोरगी होणार का पोरगी होणार आजीबाई म्हणजे पोरगी होणार कळलं का आजी तुम्हाला तुम्हाला पोरगा नाही पोरगीच होणार त्यांना आता एकदा भेटून या लागेल विजूला राधिकाला जाऊ आता वेळ भेटला इकडे पाऊस कमी झाला की खूप पाऊस चालू आहे बघा आज थोडं उघडलेलं नाही तर रेड लाईटच एरिया दाखवला होता आमचा रेड इंडिकेटर दिलेलं होतं चढशील तर पडणार नाही का बरं तू हा जाऊ तिकडं पडू तू ती उभा राहिली आणि डायरेक्टली तोंडावर पडली त्यामुळे तिला थोडंफार लागलं थोडा वेळ रडला भुंगात आणला आता ठीक आहे आता कोमल पण व्यवस्थित आहे कोमलला पण जरा राग आला तिला वरती चढली खाली पडायला आली ती तिचं म्हणणं आहे की तुम्हाला साऱ्या जगाची काळजी आहे मी पडले तरी चालेल तर मी तिला सांगितलंच नव्हतं उभा राहा वरती म्हणून एवढं वरती ठेवायची गरजच नाही सगळं सामान प्रत्येक वेळेस चढून काढायचं बरं त्या रोहिणीला पण सांगतोय तिला बी चढायची गरज नाही ना काल बी ती वरती चढली ते कुकर काढायसाठी गरज आहे का हा तर अरे ठेवूच नका ना वरती जे वापरायचं सामान नाही ते वरती मग खाली पसारा दिसतो मग लोक बोलतात खाली ठेवा खाली काय काय घालू रॅक आणून दिलेले व्यवस्थित ठेवा किती पसारा जागा आहे का बरं कोमल सध्या या किचनवरचा जो पसारा आहे का त्यातल्या मी तुला 10 गोष्टी सांगतो ज्याची इथं गरज नाही सध्या दाखवायची का हा मला माहिती दाखवायची गरज आहे का मला कळशीची ती गरज आहे का सांग सांग आहे का बरं ठीक आहे हे रस उघडा ठेवलेला इथं गरज आहे घ्यायची हे अंडे इथे ठेवलेले इकडे कशात पाहिजे फ्रीज मध्ये ठेवू नका मग बाहेर टाकून द्या तुम्हाला गरज नसेल सोमवारी तुम्ही आणू नका कळालं का ही बॉटल रिकामी पडलेली इथं गरज आहे का हे झाकण गरज आहे का हा डब्बा यूज झालेला गरज आहे का ते उघडं ठेवलेलं गरज आहे का पातीला उघडे गरज आहे का गरज तू सांग 10 आणि 15 गोष्टी दाखवायची गरजच नाही इथं मग तुम्ही म्हणता पसारा होतो आता ही बॉटल तू भरलेली ही कुठं पाहिजे ही एक तर फ्रीजमध्ये पाहिजे तर भरून ठेवू नका कळालं का आपण दररोज पसाऱ्याविषयीच कसं बोलतोय मला ते समजत नाहीये दररोजच्या व्हिडिओमध्ये पसाऱ्याचा विषय बोलायला लागतो आहे का आता एवढं सगळं ताक दही याच्यावर ठेवायला पुरायला का आहे का सांग काल ही तुम्ही हॉटेलची भाजी आणली हे लिंबू द्या ना फेकून हे बघ इग्नोर करून जाऊ नको सुटणार नाही आहेस तू हे घे टाक कचऱ्यामध्ये त्याला काय कमाल आहे काय नाही परत मी बोलतो मग तोंड दिसतं का नाही पडले काय पडले पाहिजे सगळंच पडलं ना कपड्याचं पडलंय स्टँड असा विषय आहे यांचा म्हटलं बघा आता काय करा झालंय ते केव्हा बंद केला गॅस मी चला आपण जाऊन एकदा आता
ही जी बोल भेटून येऊ ना येऊन का राधिकाला भेटायचं? दोघं संगत असतं ना. नाही नाही, राधिका माहेरी असते, हा. ही जी भाऊ सासरी असतो. कळलं मला. म्हणजे एकाच ठिकाणी असतात दोघंही. कळालं का? म्हणजे कुठं? कपवरला नाही, राधिकाचे सासरे. पिंजरला गेलेत ना तिकडे ते. नाही वा, आता तर जाऊन आल्या त्या. अगं त्यांची चक्र चालूच राहत्या, जवळच आहे त्यांचं. नाही गेल्या थोडा काल पण बोलणं झालं ते. हा कर, चल. हे काय नाही पाडलं ना तू? चल चलो हो जाऊ तर चलो. तर यांचा असा नेहमीचा विषय चालूच असतो, त्याला आपण जास्त काही डोकं लावून मतलब नाही आहे. आणि मला स्टुडिओला जायचं आहे थोडं. आता कोणत्या स्टुडिओला काय ते तुम्हाला सांगतोय. तर आमचं इकडे शूटिंगचा एक स्टुडिओ चालू केलेला आहे. नक्कीच मी एखाद दिवशी तुम्हाला तिकडे घेऊन जाईल किंवा तिकडचा व्हिडिओज वगैरे शूट करून टाकेल. मागं थोडी कपडे वाळू घातलेली दिसत असत, पण माझ्याच घरची नाही, प्रत्येकाच्या घरची हीच परिस्थिती आहे सध्या तरी. कारण की सगळीकडे पाऊस चालू आहे. आमच्याकडे थोडं ऊन उतरलेलं आहे, पण ठीक आहे. म्हणजे पाऊस थांबलेला आहे आणि ऊन आलेलं आहे. बाकी ठिकाणी सगळा प्रॉब्लेमच चालू आहे. तर असा यांचा विषय कंटिन्यू चालूच असतोय. त्यामुळं काही गोष्टी इग्नोर करत चला आणि काही गोष्टी घेत चला. इजू भाऊ आणि राधिकाला खूप खूप अभिनंदन. वराडे परिवाराला अभिनंदन. कारण की त्यांच्या घरामध्ये परत म्हणण्यापेक्षा आत्याच्याच घरामध्ये त्यांच्या चुलते वगैरे जे आहे त्यांना सगळ्यांना आहेच लेकरू बाळ. परंतु इजू भाऊच्या इथे एक लहान बाळ येणार आहे. घरामध्ये नवीन आनंद येणार आहे. लहान बाळ आले तर तुम्हाला माहिती आहे घरामध्ये किती आनंद होतो, काय होतो. तर त्याच पद्धतीनं आम्ही पण त्यांना जाऊन भेटणार आहे लवकरच. कॉलवर वगैरे बोलणं झालेलं आहे. इजू भाऊला झालं, राधिकाला झालं. खूप वेळ लावला त्यांना सांगण्यासाठी. आणि असं म्हणतात की 3 महिन्यापर्यंत सांगत नसतात, तर तोच विषय झालेला आहे. आणि राम आणि रोहिणीचं पण आम्ही 3 महिने झाल्यानंतरच सांगितलं होतं, पण ते तसं बोलण्यात आलं नव्हतं म्हणून ते सगळा इश्यू झालेला आहे. पण ठीक आहे, त्याविषयी न बोललेलंच बरं. कारण की मी आता काही बोलायला जाईल तर परत तो विषय उकरून निघाल, त्यामुळं नकोच. आणि परीची शाळा पण आता चालू होणार आहे 2 दिवसापासून. तर तिला शाळेचा युनिफॉर्म, शाळेचा एक डब्बा, बॅग, गीक सगळं काही आणून द्यावं लागणार आहे. परी खूप एक्साइटेड आहे शाळेसाठी, आहे ना बाळा? हा ना, मग कोण म्हणतंय गंध आहे? कोण म्हणतंय? मस्तच आहे ना. हा, सगळं मस्तच आहे. सगळं थोडी गंध आहे तिचं. फक्त आंघोळ नाही केलेली आज, आहे ना? मग आंघोळ कोण करणार? पप्पा करणार आहे परत एकदा. आई तुझे डोकं इचर ना का एकदा. तू कशी दिसायला लागली का बाई? तुला आनंद झाला नाही का बाई? आनंद झाला नाही का तुला? इज्जू भाऊ, पण तुला माहित तर पडलं ना. बघन म्हणते आई, म्हणते माझी लेक आहे. ठेव मम्मीचं औषध आहे, ठेव लवकर. हिला औषधं थांबल्याला लय आवडते. चला उठ, चल. चला आता आम्ही काय करतो, या व्हिडिओचा एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परिमन सबस्क्राईब करा मन. हा, सबस्क्राईब करा कोमल ओम सावळे या पेजला. कोणत्या पेजला? कोमल ताईच्या पेजला सबस्क्राईब करा. हा, आणि परिताईच्या चॅनलला नका करू बरं का, नाही का? परिताईच्या चॅनल नका करू, तिला गरज नाहीये. हो की नाही बाळा? चला आम्ही जातोय आता आमच्या स्टुडिओला. परी आता जेवण करेल थोड्या वेळात आणि मग आम्ही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. परीसाठी एक हर्ट पाठवा. कोणत्या कलरचं पाहिजे बाळा तुला? कोणत्या कलरचं हर्ट पाहिजे? कोणता कलर सांग? कलर कोणता पाहिजे? कलर कोणता? रेड वाला का? बरं, रेड कलरचं एक हर्ट पाठवा परीसाठी. चला मी भेटतो व्हिडिओमध्ये दुसऱ्या. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. परी बाय कर. मला डब्बा डेट कर. हा, बाय कर. चल बाय बाय. बाय बाय.